टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पुढच्या वर्षी नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी एकीकडे प्रशासनाच्या वतीनं कोट्यवधी रुपयांचा आराखडा तयार केला जातोय, दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वारंवार बैठका या संदर्भातल्या नियोजनाच्या पार पडतायत। मात्र ज्या गोदावरीच्या डोहामध्ये, ज्या गोदावरीच्या तीरावर हा संपूर्ण कुंभमेळा आयोजित केला जाणार आहे, त्या गोदावरीची सध्या काय दुर्दशा झालेली आहे हे आपण TV9च्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून सध्या बघू शकतात। मी नाशिकच्या चोपडा लॉन परिसरात सध्या उभा आहे आणि या ठिकाणी गटारीचं मलजल हे थेट गोदावरीत एकत्र केलं जात आहे। खरं तर गोदावरीचा प्रवाह हा पूर्णपणे वेगळा आहे आणि त्याला लागूनच समांतर शहरातली ड्रेनेजची प्रचंड मोठी पाईपलाईन आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या पाईपलाईनची दुरुस्ती झालेली नाही आहे आणि त्यासोबतच जे मलजल निस्सरण केंद्र आहेत, अर्थात शहरातले STP प्लांट आहेत, ते पूर्णपणे नादुरुस्त असल्यामुळे हे सगळं गटारीचं, ड्रेनेजचं मलजल जे आहे ते पवित्र अशा गोदावरीत मिसळलं जात आहे। दुर्दैवानं हेच पाणी पुढे रामकुंड परिसरात गेल्यानंतर कोट्यवधी भाविक हेच पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात आणि त्यामुळे प्रशासन एक प्रकारे कोट्यवधी भाविकांच्या जीवाशी आणि त्यांच्या भावनांशी देखील खेळत असल्याचा आरोप होतोय। गोदावरीला लागून असलेली ही संपूर्ण मोठी ड्रेनेजची पाईपलाईन तातडीनं दुरुस्त करावी, त्याचप्रमाणे जे शहरातले STP अर्थात मलजल निस्सरण केंद्र आहेत ते या ठिकाणी ताबडतोब बदलावे आणि चांगल्या प्रतीचे बसवावेत, अशा पद्धतीची मागणी भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी केलेली आहे। अर्थात हे झालं आणि हे सगळं पवित्र गोदावरीचं पाणी जर तीर्थ म्हणूनच राहिलं तर आणि तरच पुढच्या वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याला अर्थ असेल, अन्यथा भाविकांच्या आणि एकूणच येणाऱ्या साधू महंतांच्या भावनांशी हा एक प्रकारचा खेळच असेल, हे मात्र निश्चित। कॅमेरा पर्सन अली असगरसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।